विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून 2 नावांची विधान परिषदेवरती घोषणा झालेली आहे। त्यापैकी राजेश विटेकर आणि दुसरे आहेत शिवाजीराव गर्जे। तर आता माझ्यासोबत स्वतः उमेदवार शिवाजीराव गर्जे आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत की आपण आज फॉर्म भरलेला आहे, आपल्याला संधी मिळालेली आहे? बरोबर 1 वर्षापूर्वी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आज खरं तर वर्षपूर्ती आहे आणि वचनपूर्ती सुद्धा आहे। माननीय अजितदादा जे बोलतात ते खरं करून दाखवतात हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आणि सर्वांना माहिती आहे। आणि माझ्यासारख्याला संधी मिळालेली आहे ती केवळ त्यांच्या या डायनॅमिक नेतृत्वामुळेच। त्यांनी जी संधी दिली त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते कार्याध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्ल पटेल साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, या सर्वांनीच एक मताने निर्णय घेऊन आम्हा दोघांनाही संधी दिलेली आहे। या संधीचा आमच्या स्वतःसाठी जो उपयोग आहे त्यापेक्षा समाज हितासाठी, जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त या पदाचा आम्ही दोघेही उपयोग करू। दादांचं नेतृत्व सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि आम्हाला खरोखर खूप आनंद होतोय की आम्हा दोघांनाही सर्वसामान्य माणसाला संधी मिळालेली। कुठली पार्श्वभूमी नाही, पण आमचं स्वतःचे कष्ट आणि पक्षासाठी जे काम केलेलं आहे किंवा समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याचं आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे। हा न्याय मिळालेला आहे, परंतु आपल्या काय कन्सेप्ट आहेत, कशा पद्धतीनं काम करणार आहात आपण? ज्या पदासाठी आमची निवड केली त्या पदाला पूर्णपणे आम्ही न्याय देऊ, कारण हे वैधानिक पद आहे आणि जे कायदेमंडळ आहे, विधिमंडळ आहे, त्यामध्ये जे जनतेच्या उपयोगी जे कायदे असतील, काही सुधारणा असतील, काही नियम असतील, ते आम्ही दोघेही करण्याचा प्रयत्न करू। ज्या पदासाठी माझी निवड केलेली आहे त्या पदाला मी निश्चितच न्याय देण्याचं काम करेल, अशी ग्वाही सुद्धा शिवाजीराव गर्जे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।